आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून जनतेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मतदार राज्यासमोर जाण्याचा प्रयत्न सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती सतीश ताजने यांची मुलाखत आमचे दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी घेतली। यावेळी सतीश ताजने यांनी दिलखुलासपणे मनमोकळेपणाने आपली मुलाखत देऊन वेगवेगळ्या विषयावर रोखठोक चर्चा केली। नमस्कार, विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्व वाचक वर्गांचं स्वागत आहे। महालक्ष्मी गणेश उत्सवाच्या आपल्या वाचक वर्गांना मनापासून शुभेच्छा। निवडणूक मेहकर विधानसभाची हवा कोणाची या संदर्भात आपण गेल्या काही दिवसापासून प्रतिक्रिया चर्चा या संदर्भात काही मुलाखती काही लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। आज आपण आलो आहोत सतीश भाऊ ताजने, जे माजी उपसभापती सभापती आहेत आणि सध्या ते काँग्रेस पक्षाचं काम करतात। 1905 पासून ते सक्रिय राजकारणामध्ये आहेत। शिवसेनेपासून आदरणीय खासदार प्रतापराव जाधव, स्वर्गीय संजूभाऊ जाधव आणि विद्यमान आमदार डॉक्टर संजय रायमोलकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती आणि शिवसेनेमध्ये सुरुवात झाल्यानंतर ते पंचायत समितीचे म्हणजे सदस्य झाले होते, असा प्रवास त्यांचा आहे। त्यानंतर ते काही मध्यंतरीच्या काळात 4-6 महिने 1 वर्ष भाजपसोबत एक मित्रासोबत म्हणून संजय वडतकर म्हणून त्यांचे मित्र भाजपमध्ये सुद्धा होते। आता काँग्रेस पक्षामध्ये काम करतात। ते कुठेही काम करत असताना एक निष्ठतेने आणि एक सामाजिक चळवळ म्हणा किंवा एक लोकांना न्याय देण्याचं काम ते नेहमीच आपल्या माध्यमातून करत असतात। पक्ष कोणताही असो, त्यांचं फक्त ध्येय असते की बा जनतेची कामे आणि एक समाजाची घटकाची गोरगरिबांची कामे झाली पाहिजेत, या उद्देशानं असतात। ते शिक्षकसुद्धा आहेत, त्यामुळे एक अनुभवी युवा वर एक सर्व जाती धर्म चालणारं चांगलं व्यक्तिमत्व आहे। आता आपण त्यांच्याशीच बोलूया। सतीश भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमच्याबद्दल मेहकर मतदारसंघाला आणि जिल्ह्याला जास्त सांगण्याचं काही काम नाही, सर्व तुम्ही सुपरिचित आहेतच। तरीसुद्धा एक निवडणूक चर्चा म्हणून आपण तुमच्याशी बोलूया। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू होत आहेत, त्या दृष्टीने तुम्हाला महाराष्ट्र राजकारणाचा आता तुम्हाला 21 म्हणजे 2005 20 वर्ष झाले तुम्हाला समजा, जवळपास सर्व राजकीय अनुभव आहे तुम्हाला। ते मागच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचं मतदान वाढलं आणि त्यांचे खासदारसुद्धा जास्त निवडून आले, म्हणजे बहुमत मिळालं समजा त्यांना। महायुतीत तेवढं काही मिळालं नाही। आता तुम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करता, ते वाढलेल्या मतदानाकडे कसं पाहता तुम्ही? खरं तर महाविकास आघाडीचं मतदान वाढण्याची अनेक कारणं आहेत। त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेलं कार्य, म्हणजे ते जसे मुख्यमंत्री झाले तसे त्यांनी दिलेला शब्द म्हणजे शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं। त्यानंतर कोरोना काळामध्ये संपूर्ण देशच नाही तर संपूर्ण जग घाबरलेलं असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी जे कार्य केलं त्याची पावतीसुद्धा त्यांना केंद्राने दिलेली आहेच। आणि अशा परिस्थितीत एक प्रामाणिक आणि संयमी नेतृत्व महाराष्ट्राचा विकास करत असताना ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आणि उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीवरून खाली ओढलं, तर निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात त्याचा प्रचंड राग आहे। आणि शरद पवार साहेब, जे की आपण या महाराष्ट्रात त्यांना जाणता राजा म्हणून ओळखतो, त्यांचंसुद्धा घर आणि पक्ष फोडण्याचं काम या भाजपनी केलं। अशा परिस्थितीत ही जनता या पद्धतीनं गलिच्छ राजकारणाला कधीही मान्य करत नाही, थारा देत नाही। आणि म्हणूनच यांनी अनेक प्रयत्न जरी केले तरी महाविकास आघाडी ही प्रचंड मत घेऊन इथं लोकसभेत पुढं तर आलीच, परंतु विधानसभेमध्ये सुद्धा आपण पाहतो अनेक खोट्या योजना ते आणत आहेत। आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली। माझा एक प्रश्न आहे, आपण थोडे स्टेप बाय स्टेप घेऊ। उद्धव ठाकरे साहेब यांनी कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं, केंद्रानं त्यांना म्हणजे कौतुकाची थाप दिली आणि तुम्ही सांगितलं की फडणवीस साहेबांना पक्ष फोडण्याचं काम केलं। कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष फोडणं ह्या गोष्टी चालत असतात, पण एकदम 40 ते 50 आमदार जाणं हे कितपत योग्य वाटतंय? हे आता हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा आणि प्रामाणिकतेचा प्रश्न असतो।
म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या 40 आमदारांचं बोलल्यापेक्षा आपण आपल्या स्थानिक याचा मतदारसंघाचा विचार करा. अरे म्हणजे आपण अनेक उदाहरणं घेता येतील, जसे गुलाबराव पाटील नेहमी भाषणं करताना म्हणतात की बा नसीब पान सेंटरवाला, एक मी साधा पानपट्टीवाला, मला मंत्री बनवलं. आणि ज्या मायनं तुम्हाला राजकीय जन्म दिला तिच्या खुशीवर वार करण्याचं काम तुम्ही केलं. हे त्यांना जरी पैसे घेऊन खोके घेऊन योग्य वाटत असलं, परंतु आता ऑडिट जनता मात्र केल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपल्याला दिसतच आहे. आता खोके घेऊन हा आरोप सत्तेत म्हणजे 2.5 वर्षापासून सत्ताधारी आमदारावर होत आहे. सुरुवातीला हे जेव्हा त्या पक्षामध्ये गेले तेव्हा लोकांनी भरपूर आरोप केले, प्रत्यारोप केले, जायला नव्हतं पाहिजे, सत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडायला नव्हतं पाहिजे, असं झालं. नंतर कालांतरानं जसा जसा वेळ गेला, महायुती सरकारनं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा तर नंतर आले समजा, या लोकांनी जे सरकार शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. मग जनतेतून तो जो राग होता की पक्ष पुढे सोडायला नव्हता पाहिजे, तो कमी झाल्याचं असं वाटत नाही का तुम्हाला? कारण पहिल्या 2.5 वर्षात आमदाराचे असे हे होते की आम्हाला निधी मिळत नाही, उद्धव ठाकरे साहेब आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये विकास कामं करण्यासाठी पूर्ण निधी देत नाहीत, त्यामुळे विकासातली कामं मतदारसंघात होत नाही, लोकांची नाराजी आहे, त्यामुळे आम्ही पक्ष सोडला. पक्ष सोडल्याच्या नंतर सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक मतदारसंघात, मेकर मतदारसंघातच नाही पण प्रत्येक महाराष्ट्राच्या मतदारसंघात कोट्यावधीची कामं चालू असल्याचे सांगण्यात येते. हे कितपत आहे? हे बा, त्यांनी अनेक प्रकारच्या योजना आणल्या म्हणतात, विकासाची कामं केली म्हणतात. आपण स्थानिक विषय जर कधी घेतला तर आपल्या मेकर मतदारसंघाचा विचार करा. रोडची कामं सुरू तर झालीत पण ती पूर्णत्वास गेलीत का ते पहा. ठेकेदारांचे काय हाल येतं, यांनी पर्सेंटेज घेऊन तर मोकळे झाले, ठेकेदार आपलं पूर्ण काम करत नाही, बोलायला गेलं तर म्हणतात त्याच्यावर पैसा नाही. आणि राहिला प्रश्न विकासाचा, तर मी म्हणतो यांनी प्रचंड पैसा खर्च केला आणि विकास केला असं म्हणल्यापेक्षा की यांनी प्रचंड योजना आणून त्याच्यात भ्रष्टाचार किती मोठा केला याचं सगळ्यात मोठं उदाहरण महाराष्ट्राने आज पाहिले. की अरे तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा जो की 7-8 महिन्यामध्ये कोसळतो, जेव्हा की त्याचं करोडोचं बजेट आहे त्याच्यावर, की अरे तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा जो की 7-8 महिन्यामध्ये कोसळतो, जेव्हा की त्याचं करोडोचं बजेट आहे त्याच्यावर करोड रुपये खर्च झाले, आणि तो शिवाजी महाराजांचा पुतळा जर 7-8 महिन्यामध्ये कोसळत असेल तर यांचा विकास किती आहे हे सर्व जनता चांगल्या प्रकारे समजू शकते. बरं, आपण आता मेकर मतदारसंघावर येऊ. स्थानिक पातळीवर तुम्ही इच्छुक उमेदवार आहेत, त्यामुळे आपण त्या विषयावर बोलूया. तुम्ही जवळपास 15-16 वर्षे शिवसेनेमध्ये काम केलं, 15-16 वर्षे राजकारणाचा तुम्हाला अनुभव, वेगवेगळे त्यांचे पदं भोगले तुम्ही. मग शिवसेना पक्ष सोडावा असं तुम्हाला काय वाटलं? मी 2000 पासून जवळपास त्यावेळेस खासदार साहेबांना शिवसेनेनं म्हणजे आपलं बाळासाहेब जेव्हा होते, श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना 3 वेळा आमदार केलं, 3 वेळा खासदार केलं. त्यानंतर रायमुलकर साहेब 3 वेळा मतदारसंघाचे आमदार झाले. असं करत असताना यांचं मताधिक्य वाढत नाही गेलं, ते घसरत गेलं. कारण यांची कामाची पद्धत, प्रामाणिक लोकांना डावलण्याची यांची शैली, या पद्धतीनं मी सतत पाहिलं की बा सतत मोठमोठ्या समितीमध्ये पक्षाच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी तर मिळायची, परंतु फक्त आपल्याच मर्जीतल्या लोकांना कसं पुढे न्यायचं आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना कसं दूर ठेवायचं हे ते करत गेलेत. आणि त्या माध्यमातून मी विचार केला की यांचं मातोश्रीवर एवढी चालती आहे तर आपल्याला यांच्या मार्गदर्शनात भविष्यात कधीही राजकीय अस्तित्व किंवा राजकीय भविष्य असू शकत नाही. बरं, तुमच्या याच्या प्रश्नावर एक प्रश्न की बा खासदार साहेब असो किंवा आमदार साहेब असो, तुम्ही सांगितलं की यांचे नाराजी आहे, मतदान वाढत गेलं नाही. खासदार साहेब आज जिल्ह्याचे 4थ्यांदा खासदार झालेत, म्हणजे 20 वर्ष कंटिन्यू कुठंही त्यांचा प्रवास थांबलेला नाही. त्याच्या अगोदर आपल्या मतदारसंघाचे सुद्धा 3 वेळेस आमदार होते. निवडणुकीमध्ये 1 मतांनी जिंकू किंवा 1000 मतांनी जिंकण्याला महत्त्व आहे. त्याच्यानंतर आमदार संजय रायमुलकर साहेब सुद्धा 3 पंचवार्षिकमध्ये सतत विजयी झाले. मग नाराजी कशी समजायची? हे बा, ही एक राजकीय स्ट्रॅटेजी असते. खासदार साहेब निवडून आलेत तर त्यावेळेस 3 वेळ ते आमदार निघून आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाजूच्या मतदारसंघ सोडून एक त्यांची वेगळी हवा होती.
केव्हा 3 वेळा निवडून आले म्हणून. आणि त्यावेळेस मोदी लाट होती. मोदी लाटेमध्ये त्यांचं तुम्ही बघा, घाटावर त्यांचं मताधिक्य बघा आणि घाटाच्या खाली त्यांचं मताधिक्य बघा. आणि म्हणजे काय झालं की मोदी लाटेमध्ये यांचं सगळं जमून गेलं. आणि यावेळेसची त्यांची चौथी जी खासदारकी आहे, तर तुम्ही पत्रकारांना सुद्धा हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की ज्या पद्धतीनं पैशाचा महापूर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी आणला होता, तरीसुद्धा त्यांचं मताधिक्य हे फक्त 11-12 लाखापैकी 3.5 लाख आहे. आमच्या खऱ्या अर्थाने याला विजय म्हणता येणार नाही, परंतु त्यांची राजकीय बुद्धिमत्ता आणि राजकारणात असलेला त्यांचा प्रचंड अनुभव या भरोशावर त्यांचा हा विजय झालेला आहे. बरं, तर दुसरा प्रश्न आपण असं करूया. तर तुम्ही काँग्रेस पक्षात काम करता, मेकर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. तुम्ही तिकीट काँग्रेस पक्षाकडून इच्छुकमध्ये तुमचं नाव नाही, 4 लोकांनी तिकडं अर्ज केलेले आहेत पक्षाकडे, मग तुम्ही लढणार कसे? मुळात मी उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलाच नाही. जेव्हा मला शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला, तर आदरणीय प्रदेश अध्यक्ष जे आहे आपले पटोले साहेब, त्यांनी मला डायरेक्ट प्रदेश प्रतिनिधी म्हणून तिथं त्यांनी एक प्रकारे प्रमोशनच दिलेलं आहे. परंतु जसं राजकारणामध्ये उद्धव साहेबांसोबत घरातल्याच लोकांनी गद्दारी केली, त्यानंतर मग मला वाटलं की आपण परत आपल्या उद्धव साहेबांकडे गेलं पाहिजेत. कारण ज्या लोकांना कंटाळून आपण पक्ष सोडला ते लोक तर गेलेत. आणि तेव्हापासून तुम्ही पाहत असाल की हेच गेजरे गेले असतील तरी धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचे सुपुत्र आशिष रहाटे यांच्या माध्यमातून पुन्हा पक्ष संघटना उभी राहिली. आणि आशिष रहाटेच्या खांद्याला खांदा लावून मग किशोर गारोळे भाऊ असतील, आमचे तालुका प्रमुख निंबाजी पांडव असतील, आमचे लोणारचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी असतील, आम्ही सगळ्यांनी संघटित येऊन पुन्हा ही संघटना उभं करण्याचं काम केलं. काँग्रेसमध्ये मी नावाला जरी आहे, परंतु बरेच वर्षापासून मी मातोश्रीच्या संपर्कात आहे. मला प्रवेशही घ्यायचा आहे. साहेबांशी माझी एक भेट बाकी आहे, या अगोदरची एक भेट झाली माझी. आणि अशा परिस्थितीत माझं स्वप्न होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेकडूनच मी निवडणूक लढवावी. आणि म्हणून मी त्यांची एक भेट घेऊन त्यांना उमेदवारीसाठी, कारण या अगोदर मागच्या 3 टर्म डॉक्टर रायमुलकर जरी आमदार असले तर त्यांच्या स्पर्धेमध्ये शिवसेनेकडे उमेदवारी मागणारे फक्त 3 लोक असायचे मातोश्रीवर. त्यामध्ये आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर आहेत, दुसरा माझा नंबर होता, आणि तिसरा एक दिगंबर डोंगरे म्हणून होते लोणारचे. तर ते कोरोना काळामध्ये वारले. आमदार रायमुलकर पक्ष सोडून गेलेत आणि आज फक्त मीच बाकी आहे. तुम्ही जर मातोश्रीचं रेकॉर्ड चेक केलं तर मागच्या 3 टर्म मातोश्रीवर इंटरव्ह्यूसाठी मीच होतो. परंतु तिकीट नाही जरी मिळालं तरी उद्धव साहेबांच्या आदेशानुसार जे ज्या दगडाला शेंदूर लावतील त्याला देव मानायचं, यानुसार आम्ही सतत शिवसेनेसाठी पक्षासाठी काम करत आलो. याही वेळेस सगळ्यात मोठी एक स्थानिक उमेदवार म्हणून, कारण मी 2007 मेकर पंचायत समितीची निवडणूक लढलो आणि जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलो. त्यानंतर मी उपसभापती झालो. 1 वर्षासाठी माझ्याकडे सभापतीचा कार्यकाळ सुद्धा होता, ते ST गेलेला असल्यामुळं. आणि तेव्हापासून लोकांच्या सुखदुःखात, त्यांच्या मरणदारी असो, तोरणदारी असो, त्यांची हॉस्पिटलची कामं असतो, त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या पंचायत समितीच्या समस्या असो, गावातील समस्या असो, त्यांची कामं करण्याचं, त्यांचं समाधान करण्याचं सतत काम आम्ही करतो. त्यामुळं कोणत्याही गावात जाऊन, एखाद्या विशिष्ट गावात जाऊन आम्हाला आमची स्वतःची ओळख पटवण्याची कधीही मला तरी गरज वाटली नाही. म्हणून एक स्थानिक उमेदवार, सतत लोकांच्या संपर्कात असणारा उमेदवार आणि प्रत्येक घराघरात ज्याची माझी ओळख आहे, कोणाला नवीन ओळख असा एक उमेदवार म्हणून माझी दावेदारी तिथं सर्वप्रथम राहील असं मला वाटतं. एवढंही करून मी संपूर्ण ताकदीनिशी उद्धव साहेबांकडे माझं तिकीट मी मागणार आहे. आणि एवढे करून उद्धव साहेब जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे मी पक्षाचं काम करणार आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा तुमचं मन, तुमचे विचार हे, तर मागच्या 3 टर्म मातोश्रीवर इंटरव्ह्यूसाठी मीच होतो. परंतु तिकीट नाही जरी मिळालं तरी उद्धव साहेबांच्या आदेशानुसार जे ज्या दगडाला शेंदूर लावतील त्याला देव मानायचं, यानुसार आम्ही सतत शिवसेनेसाठी पक्षासाठी काम करत आलो. याही वेळेस सगळ्यात मोठी एक स्थानिक उमेदवार म्हणून, कारण मी 2007 मेकर पंचायत समितीची निवडणूक लढलो आणि जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलो. त्यानंतर मी उपसभापती झालो. 1 वर्षासाठी माझ्याकडे सभापतीचा कार्यकाळ सुद्धा होता, ते ST गेलेला असल्यामुळं. आणि तेव्हापासून लोकांच्या सुखदुःखात, त्यांच्या मरणदारी असो, तोरणदारी असो, त्यांची हॉस्पिटलची कामं असतो, त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या पंचायत समितीच्या समस्या असो, गावातील समस्या असो,
त्यांची कामं करण्याचं, त्यांचं समाधान करण्याचं सतत काम आम्ही करतो. त्यामुळं कोणत्याही गावात जाऊन, एखाद्या विशिष्ट गावात जाऊन आम्हाला आमची स्वतःची ओळख पटवण्याची कधीही मला तरी गरज वाटली नाही. म्हणून एक स्थानिक उमेदवार, सतत लोकांच्या संपर्कात असणारा उमेदवार आणि प्रत्येक घराघरात ज्याची माझी ओळख आहे, कोणाला नवीन ओळख देणं, असा एक उमेदवार म्हणून माझी दावेदारी तिथं सर्वप्रथम राहील असं मला वाटतं. एवढंही करून मी संपूर्ण ताकदीनिशी उद्धव साहेबांकडे माझं तिकीट मी मागणार आहे आणि एवढंही करून उद्धव साहेब जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे मी पक्षाचं काम करणार आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा तुमचं मन, तुमचे विचार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच होते. विधानसभेच्या निवडणुका 2024मध्ये होणार हे तुम्हाला अगोदरच माहीत होतं. मग तुम्हाला जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट घ्यायचं होतं, तुम्ही अगोदरच प्रवेश का नाही केला आणि जनतेशी त्या पक्षाच्या माध्यमातून संपर्क का साधला नाही? ऐन निवडणुकीच्या तोंडावरच तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात का जात आहे? दुसरा प्रश्न असा की अनेकांनी शिवबंधन बांधले निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी. ते जनतेशी संपर्क करत आहेत, मात्र तुम्ही अजून प्रवेशही घेतला नाही आणि तिकिटासाठी इच्छुक आहे म्हणतात. अधिकृत तुम्ही काँग्रेसमध्ये आहे, मग हा प्रकार काय? मागील जेव्हापासून या लोकांनी पक्ष फोडला तेव्हापासून शिवसेना उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, त्यानंतर जिल्हा प्रमुख आमचे जालिंदरजी बुधवत, संपर्क प्रमुख आमचे खेडेकर साहेब, नरूभाऊ खेडेकर जे की लोकसभेचे उमेदवार होते, यांच्यासोबतच यांच्या खांद्याला खांदा लावून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेसाठीच काम करत आहे. आजही तुम्ही ग्रामीण भागात गेले तर कोणालाच माहीत नाही मी कोणत्या काँग्रेसमध्ये आहे की नाही, तर मी शिवसेनेसाठीच काम करतो. परंतु आजपर्यंत मी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अधिकृत शिवबंधन का बांधले नाही, तर काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असतात, काही राजकीय गेम असतात. मला वाटतं तुम्ही थोडंसं वेट करावं. मला असं म्हणायचं की बा स्थानिक उमेदवाराला जास्त महत्त्व देण्याचं कोणत्याही पक्षानं समजा प्रयत्न केला पाहिजे, कारण स्थानिक उमेदवाराची जास्त ओळख पाळख, संपर्क लोकांच्या सुखदुःखात असते. पण सध्या उद्धव बाळासाहेब गटामध्ये अचानकपणे निवडणुकीच्या तोंडावर बाहेरगावचे लोक तिकीट मागत आहेत, याबद्दल काय म्हणणार? हे बा, तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, स्वप्न पाहण्याचा अधिकार सुद्धा सर्वांना आहे. परंतु मला वाटते बुलढाणा जिल्ह्यातच विषय नाही, तर तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर मेकर मतदारसंघातील जनता एवढी सुज्ञ आणि हुशार आहे. काय प्रॉब्लेम, काय समस्या असतात हो त्यांच्या, छोट्या छोट्या समस्या असतात आणि प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक बाबतीत मी समजा सतत त्यांच्या संपर्कात असतो. आणि म्हणून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील मतदारसंघातील लोकांच्या समस्यांची जाण आणि ते सोडवण्याचं भान हे ज्या उमेदवाराला आहे, कोणत्या उमेदवाराला आहे, हे समजण्या इतपत जनता तर निश्चितच हुशार आहे. माझा प्रश्न एक असा आहे, काँग्रेस पक्ष आहे, अनेक वर्षापासून त्यांचे पदाधिकारी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये ते सुद्धा मेकर मतदारसंघाची जागा मागत आहेत. मग जर उद्धव बाळासाहेब गटाला ही जागा गेली तर त्यांच्यावर अन्याय होतंय असं तुम्हाला नाही वाटणार का? हे पहा, युती धर्म आहे. काही ठिकाणी असं होते की जी जागा शिवसेनेने फार चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानं खूप चांगलं काम केलेलं आहे, पण ती जागा युतीमध्ये काँग्रेसला सुटते. मग आपण असं म्हणायचं की तिथे शिवसैनिकावर अन्याय झाला. हा युती धर्म आहे, ते वरिष्ठ नेते आहेत. काय योग्य काय अयोग्य, कारण या महाराष्ट्राला या जुलमी सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांना जर संघटित व्हायचं असेल तर हे निर्णय वरच्या पातळीवर जे होतात ते वरच्या पातळीवरचे निर्णय आपण खुल्या दिनानं स्वीकारले पाहिजेत. तुम्ही शिवबंधन बांधणार कधी? ते तुम्हाला लवकरच कळेल. बरं, शिवबंधन बांधल्यानंतरही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेकरची जागा सुटली, तुम्हाला तिकीट नाही मिळालं, समजा तुमची भूमिका काय राहील? मागच्या 3 टर्मपासून मी मातोश्रीवर जाऊन साहेबांकडे तिकीट मागत आहे. तिन्ही वेळेस माझी समजूत काढून मला तिकीट नाही मिळालं, पण मी कधी पक्षाच्या विरोधात गेलो नाही. यावेळेस उद्धव साहेब ज्याचं तिकीट फायनल करतील त्याचं प्रामाणिक काम करण्याचं काम प्रत्येक शिवसैनिक करणार आहे, त्यातच मी सुद्धा असणार. हे होते सतीश भाऊ ताजने. त्यांनी अगदी मन मोकळेपणाने, दिलखुलासपणे, मनामध्ये शंका कुशंका न ठेवता अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेसमध्ये सध्या जरी ते असले तरी त्यांचं संपूर्ण मन, विचारसरणी आणि सर्व काम करण्याची पद्धत ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडेच आहे. ते लवकरच शिवबंधन बांधून पक्षाच्या माध्यमातून जनतेशी आपला संपर्क करणार आहेत. तरी त्यांना दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्हकडून शुभेच्छा. जय महाराष्ट्र.